नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या GCC TBC 30WPM बॅच नंबर 801चे मी तुम्हाला ॲन्सर सांगणार आहे. ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो 24 जुलै 2023मध्ये एक्झाम झालेली होती. त्याचे स्वरूप आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमची एक्झाम आता चालू झालेली आहे. तर इथले काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया आजचे क्वेश्चन. तर आपले क्वेश्चन नंबर 1 बघू शकता. PDA हा डॅश डॅश प्रकारचा कम्प्युटर आहे. PDA म्हणजे काय आहे ते अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो. PDA याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पर्सनल डिजिटल असिस्टंट या नावाने त्याला ओळखले जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, PDA हा आपल्याला काय विचारला आहे, PDA हा डॅश प्रकारचा कम्प्युटर आहे. तर PDA म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट. तर PDA हा कोणत्या प्रकारचा कम्प्युटर आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हँड हेल्ड या प्रकारचा कम्प्युटर आहे. ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2, मेमोरी कार्ड हे डॅशचा प्रकार आहे. तर आपल्याला ओळखायचे आहे की मेमोरी कार्ड खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. तर मेमोरी कार्ड हे मेमोरी प्रकारचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3, WWचे एक्सपेन्शन काय आहे. तर आपल्याला ओळखायचे आहे की WWW म्हणजे काय होणार आहे. आपल्याला फुल फॉर्म विचारले गेलेला आहे. WW म्हणजे काय होते, WWWचे एक्सपेन्शन काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, वर्ल्ड वाईड वेब. क्वेश्चन नंबर 4 बघा आपल्या स्क्रीनसमोर. क्वेश्चन नंबर 4, डॅश हे आउटपुट डिव्हाइस नाही. वरीलपैकी आउटपुट डिव्हाइस नाही आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा, मॉनिटर आहे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉनिटर हे आपले काय आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर आपले आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर पण आउटपुट डिव्हाइस आहे आणि प्लॉटर पण आपले आउटपुट डिव्हाइस नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेन ड्राईव्ह हे आपले इनपुट डिव्हाइस आहे. म्हणून ऑप्शन बी आपले राईट आन्सर असणार आहे, पेन ड्राईव्ह. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे बघा क्वेश्चनमध्ये, हे आउटपुट डिव्हाइस नाही, तर पेन ड्राईव्ह हे आपले आउटपुट डिव्हाइस नाही. क्वेश्चन नंबर 5 बघा. 1 बाईट इज इक्वल टू किती बाईट्स. 1 बाईटच्या किती बाईट बनतो. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. 1 बाईट इज इक्वल टू किती बाईट्स. तर विद्यार्थी मित्रांनो 8 बाईट. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, ग्रॅमेटिकल मिस्टेक डॅशने ओळखल्या जातात. ग्रॅमेटिकल मिस्टेक डॅशने ओळखल्या जातात. तर रेड लाईन, रेड वेव, ब्लू वेव किंवा ग्रीन वेव. तर कोणत्या लाईनने ओळखल्या जातात ग्रामिकल मिस्टेक. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल आहे. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ग्रीन वेव. ग्रीन वेव. ग्रॅमेटिकल मिस्टेक हे ग्रीन लाईनने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 बघा. Ctrl+A कॉम्बिनेशन की कशासाठी वापरले जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. Ctrl+A
कॉम्बिनेशन कीचा वापर कशासाठी केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल प्लस ए इज इक्वल टू काय असणार आहे? सिलेक्ट ऑल. कंट्रोल प्लस ए कॉम्बिनेशन, तर आपल्याला वरीलपैकी ओळखायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, कंट्रोल प्लस ए कॉम्बिनेशन की डॅशसाठी वापरतात. डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी, पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी, डॉक्युमेंट डिलीट करण्यासाठी, डॉक्युमेंट एडिट करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी. जसं आपण कंट्रोल प्लस ए की कॉम्बिनेशन वापरणार तर सिलेक्ट ऑल असणार आहे. तर डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ए या कीचा वापर करतो. क्वेश्चन नंबर 8 बघा. एरियल, टाइम्स, न्यू रोमन ही डॅशची उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. एरियल, टाइम्स, न्यू रोमन ही कशाची उदाहरणे असतात? तर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन बघू शकता. तर ही फंड्सची उदाहरणे असतात विद्यार्थी मित्रांनो. फंड्सची उदाहरणे असतात. क्वेश्चन नंबर 9. अंडो कमांड ही डॅश टूल बारमध्ये दिलेले असते. अंडो कमांड ही डॅश टूल बारमध्ये दिलेले असते. आपल्याला ओळखायचे आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. विंडो, फाईल, क्विक ॲक्सेस, फॉर्मॅट. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे, क्विक ॲक्सेस या टूलबारमध्ये आपले अंडो कमांड दिलेले असते विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 बघा. कंट्रोल प्लस एल म्हणजे काय असणार आहे? वरील ऑप्शनवरून आपल्याला ओळखायचे आहे. कंट्रोल प्लस एल म्हणजे काय? न्यू डॉक्युमेंट, क्लोज डॉक्युमेंट, राईट इंडेंट, लेफ्ट अलाइनमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल प्लस एल म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट असणार आहे. म्हणजेच आपले ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, लेफ्ट अलाइनमेंट. क्वेश्चन नंबर 11 बघा. MS एक्सेल 2010 मध्ये शीट टॅब स्क्रोल बटन कुठे सापडतात? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हे क्वेश्चन आलेलं आहे आताच्या एक्झाममध्ये. तर बघा, MS एक्सेल 2010 मध्ये शीट टॅब स्क्रोल बटन कुठे सापडतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लेफ्ट टॉप कॉर्नर, राईट टॉप कॉर्नर, बॉटम लेफ्ट कॉर्नर की बॉटम राईट कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे बॉटम लेफ्ट कॉर्नरमध्ये. ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे, बॉटम लेफ्ट कॉर्नर. क्वेश्चन नंबर 12 बघा. MS एक्सेल 2010 मध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठे दिसते? MS एक्सेल 2010 मध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठे दिसते? तर विद्यार्थी मित्रांनो ओनली बॉटम ऑफ एव्हरी पेज, ओनली बॉटम ऑफ एव्हरी वर्कशीट, ओनली बॉटम ऑफ एव्हरी वर्कबुक किंवा यापैकी नाही आपल्याला ओळखायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे ओनली बॉटम ऑफ एव्हरी पेजेस. कारण MS एक्सेल 2010 मध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठं दिसते? तर ते बॉटममध्ये दिसते, ओनली बॉटम ऑफ एव्हरी पेजेस. क्वेश्चन नंबर 13 बघा. MS एक्सेल 2010 मध्ये फॉर्मॅट टेबल ऑप्शन कुठे सापडतो? ऑप्शन ए आहे इन्सर्ट टॅब, ऑप्शन बी आहे होम टॅब, ऑप्शन सी आहे पेज लेआउट टॅब, ऑप्शन डी आहे डेटा टॅब. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी म्हणजे होम टॅबमध्ये. MS एक्सेल 2010 मध्ये फॉर्मॅट टेबल ऑप्शन होम टॅबमध्ये सापडतो. क्वेश्चन नंबर 14 बघा. MS एक्सेल 2010 मध्ये कोणता ग्रुप तुम्हाला सेल
हायलाईट करू देतो. MS Excel 2010 कोणता ग्रुप तुम्हाला सेल हायलाईट करू देतो? ऑप्शन ए आहे हायलाईट ग्रुप, ऑप्शन बी आहे एडिटिंग ग्रुप, ऑप्शन सी आहे सेल्स ग्रुप आणि ऑप्शन डी आहे फंड ग्रुप. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो फंड ग्रुप. फंड ग्रुप आपले करेक्ट आन्सर असणार आहे फंड ग्रुप. क्वेश्चन नंबर 15 बघा. पिव्होट टेबलचा वापर डॅशसाठी होतो. पिव्होट टेबलचा वापर कशासाठी होतो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण बघू शकता पिव्होट टेबलचा वापर डॅशसाठी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑप्शन आहे समराईज डेटा करण्यासाठी, ऑप्शन बी आहे फिल्टर करण्यासाठी, ऑप्शन सी आहे चार्ट करण्यासाठी आणि ऑप्शन डी आहे फॉर्मसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे समराईज डेटा करण्यासाठी याचा वापर होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16 बघा. डॅश असे अनेक ट्रान्झिशन्स MS पॉवरपॉईंटमध्ये उपलब्ध आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नोट करून ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 16 बघा. डॅश असे अनेक ट्रान्झिशन्स MS पॉवरपॉईंटमध्ये उपलब्ध आहेत. तर आपले ऑप्शन आहे शेड, ऑप्शन बी आहे स्विच, ऑप्शन सी आहे फ्लिप आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला ओळखायचे आहे की ट्रान्झिशन MS पॉवरपॉईंटमध्ये कशामध्ये उपलब्ध असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 16चे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे शेड. ऑप्शन हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 17 आपण बघू शकता आपल्या स्क्रीन समोर. क्वेश्चन नंबर 17 बघा. पॉवरपॉईंटमध्ये बऱ्याच प्रकारच्या आर्टिस्टिक्स इफेक्ट्स फोटोला देता येतात. चूक की बरोबर आपल्याला ओळखायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. पॉवरपॉईंटमध्ये खाली दर्शविलेले हे इंट्रेन्स ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत. पॉवरपॉईंटमध्ये खाली दर्शविलेले हे इंट्रेन्स ॲनिमेशन इफेक्ट आहेत. ऑप्शन ए आहे रँडम बार्स, ऑप्शन बी आहे ग्रो अँड टर्न, ऑप्शन सी आहे बाउन्स आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे 18चे ते आहे यापैकी सर्वच आहे. यापैकी सर्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डिमांडनुसार मी आजचे व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलं म्हणत होते मला, विद्यार्थी मित्र आपल्याला म्हणत होते की सर व्हिडिओज टाका, 30-40चे व्हिडिओज टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी मराठी 30चे व्हिडिओ बनवून देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. मी तुमच्यासाठी सर्व काही करणार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच विद्यार्थ्यांना शेअर करण्यास विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19 बघा. क्वेश्चन नंबर 19. पॉवरपॉईंटमध्ये फिल कलर हा पर्याय डॅश टॅबवर उपलब्ध आहे. पॉवरपॉईंटमध्ये फिल कलर हा कोणत्या टॅबवर उपलब्ध आहे आपल्याला ओळखायचे आहे. होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब आणि रिव्ह्यू टॅब. तर पॉवरपॉईंटमध्ये फिल कलर हा कोणत्या टॅबमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो? तो असतो विद्यार्थी मित्रांनो होम टॅबमध्ये. होम टॅब आपले करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20 बघा. .pptx हे पॉवरपॉईंटचे एक्सटेन्शन आहे. .pptx हे पॉवरपॉईंटचे एक्सटेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. तर होय, .pptx म्हणजे
पॉवर पॉईंटची एक्सटेन्शन असते विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 बघा. ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत. ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत. व्हेरी फास्ट, फ्री ऑफ चार्ज, क्विक कम्युनिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगायचे आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन दिलेला आहे आपल्याकडे. ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत. आपल्याला दिलेल्या ऑप्शनवरून आपल्याला ओळखायचे आहे. व्हेरी फास्ट आहे, फ्री चार्ज आहे, क्विक कम्युनिकेशन आहे. म्हणजेच यापैकी सर्वच आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 22 बघा. जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे डॅश होय. जगातील सर्वात मोठे नेटवर्क लॅन आहे, मॅन आहे, इंटरनेट आहे की वॅन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. करेक्ट आन्सर आहे आपले इंटरनेट. क्वेश्चन नंबर 23. URLला वेब ॲड्रेससुद्धा म्हटल्या जाऊ शकते. URLला वेब ॲड्रेससुद्धा म्हटल्या जाऊ शकते काय? चूक की बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो होय बरोबर आहे. आपले ऑप्शन ऑप्शन चूक की बरोबरच आहे. बट आपल्याला ओळखायचे आहे की URLला वेब ॲड्रेससुद्धा म्हटले जाऊ शकते काय? तर होय हे विधान आपले बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा. क्वेश्चन नंबर 24. हायपरटेक्स्ट म्हणजे अक्षरांबरोबर अनेक चित्र किंवा ध्वनी होय. चुक्की बरोबरमध्येच आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायपरटेक्स्ट म्हणजे अक्षरांबरोबर अनेक चित्र किंवा ध्वनी होय. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. रिप्लाय म्हणजे डॅशला दिलेले उत्तर. तर दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट आन्सर ओळखायचे आहे. रिप्लाय म्हणजेच डॅशला दिलेले उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय म्हणजे रिसिव्ड मेल्स. ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, रिसिव्ड मेल. तर विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला CSK कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. जर आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणला तर ते सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकणार. तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईकसुद्धा करण्यास विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.